समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस तालुक्यातील भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पीएचसी ताब्यातील अँब्युलन्स वाहनाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या वाहनाचे टायर अतिशय जीर्ण झाले असून त्यावरील पकड पूर्णतः नष्ट झाली आहे. टायरवरील रबर उखडलेले दिसत असून कोणत्याही क्षणी ते फुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच चालक यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवाशांनी घेतलेल्या छायाचित्रात टायरचे धोकादायक स्वरूप स्पष्टपणे दिसत आहे. रस्त्यावरून जाताना वाहनाचे नियंत्रण सुटण्याची शक्यता असल्याने अशा स्थितीत अँब्युलन्स धावणे हे अत्यंत धोकादायक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थितीत एका मिनिटाचाही विलंब परवडत नाही. अशा वेळी वाहनाची अशी अवस्था ही आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणाचे द्योतक असल्याचा आरोप नागरिकांनी केला. भिलवडी तसेच परिसरातील गावांमध्ये दररोज अनेक रुग्णांना घेऊन हे वाहन ये-जा करत असते. अनेकदा गंभीर रुग्णांना सांगली, मिरज किंवा इतर ठिकाणी तातडीने हलवावे लागते. अशा वेळी टायर फुटल्यास अपघात होण्याची शक्यता अधिक वाढते. यामुळे उपचारापूर्वीच रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. सदर बाब तात्काळ लक्षात घेऊन अँब्युलन्सचे सर्व टायर बदलून वाहनाची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी आरोग्य विभागाकडे केली आहे. रुग्णसेवा ही जीवनाशी निगडीत बाब आहे, त्यामुळे वाहनाची देखभाल व सुरक्षा यांना प्राधान्य दिले पाहिजे. निधी अभावी किंवा दुर्लक्षामुळे रुग्णांना धोका होऊ नये असे मत काही ग्रामस्थांनी व्यक्त केले. आरोग्य केंद्र प्रशासनाने देखील या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन शक्य तितक्या लवकर अँब्युलन्स दुरुस्त करण्यात यावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.